लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत। 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंध असल्याचे विधान केले होते। या वक्तव्याविरोधात RSSचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात मानहानीची फिर्याद दाखल केली होती। या प्रकरणात राहुल गांधी यांचे जामीनदार असलेले माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे। दरम्यान न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। सदरची प्रायव्हेट कंप्लेंट डिफेमेशनची आहे, मानहानीचं आहे आणि आज जे मॅटर आहे हिअरिंगसाठी आहे, उलट तपासणीसाठी आहे। अशोक सायकर जे चौकशी अधिकारी आहेत त्यांची आज उलट तपासणी होणार होती, परंतु नुकतेच आपल्या सर्वांना माहिती असेल माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं देहांत झालं आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार फौजदारी केसमध्ये नवीन जामीन देणं बंधनकारक आहे आणि त्यामुळे आज भिवंडी न्यायालयामध्ये राहुलजींसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज त्यांचे आम्ही बेल पेपर्स आम्ही कोर्टामध्ये लावत आहोत। सदरची केस ही जरी 2014ची असली तरी आपलं भिवंडी न्यायालयाचे जे जज आहेत कोळसे साहेब हे जलद गतीने सदरची केस चालवित आहेत आणि प्रत्येक या क्रिमिनल केसमध्ये फिर्यादी असो किंवा आरोपी असो प्रत्येकाला आपापलं साक्षीदार तपासणं बंधनकारक आहे। सगळ्यांना संधी समान मिळाली पाहिजे आणि त्यामुळे सदरची केस ही अतिशय जलद गतीने चालत आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की MP-MLAच्या केसेस लवकरात लवकर चालले पाहिजे आणि त्या निर्देशानुसार आपले भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश सदरची केस जलद गतीने चालवित आहेत। आम्हाला सदर केसमध्ये न्याय मिळेल आम्हाला अशी आशा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा केसचं सत्य सगळ्या जगासमोर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे।